करताय तुम्ही इथं? आणि लॉलीपॉप कुठून आणले तुम्ही? अगं इंदू मामी, श्रीकला मॅडमनी दिले आम्हाला, नाशिकवरून आणले होते. मी मेन आहे ना, म्हणून मला 4-4 दिलेत. आज तर मी शाळेला सुट्टी दिली, मग कधी दिले तुम्हाला हे लॉलीपॉप? आपल्या मंदिरापाशी. काय? अगं खरंच, आम्ही सगळेजण मिळून ग्रुप स्टडी करत होतो. मग श्रीकला मॅडम आल्या, त्यांनी आमचा अभ्यास बघितला आणि आम्हाला लॉलीपॉप दिले. ती मंदिरात आहे आणि तुम्ही इथे लॉलीपॉप खात बसलात? अगं नाही ग इंदू मामी, ते मंदिरात नाहीयेत. आम्ही सगळेजण इकडे आलो आणि ते आपल्या वाड्यात गेले. वाड्यात गेली? हो, त्यांना शकुंतला आजीला भेटायचं होतं. शकुंतला काकीला भेटायचंय? इंदू मामी, कुठं चाललीस? इंद्रायणी, शकुंतला काकी तुझ्या आईसारखी ना? आता बघ माझ्या काढ्याने काय होतं. एवढं पळायला काय झालं ग? पडली असतीस ना. सॉरी सॉरी. शकुंतला काकींचा काढा तयार आहे. ये दे तिला. बर शकुंतला, मी जरा देवळात जाऊन येतो. ते रंगानाना येत आहेत. रंगानाना कोण? अरे ते आपले आडते नाही का, शेतीच्या हिशोबाचं काम आहे, त्यासाठी येत. हो हो की, विसरलीस मी. श्रीकला, बघ बाई, अलीकडे हे सारखं असं व्हायला लागलं, काही लक्षातच राहत नाही माझ्या. पण ठीक आहे, तू तिनं आणलेलं औषध घे. मी जाऊन येतो. बाय. हे घ्या काढा. शेवटी केलासच तू काढा. चांगला झालाय. पूर्ण प्या, म्हणजे कायमचं बरं वाटेल. तुम्हाला काहीही लागलं तर मला हाक मारा. हा, बर, येते मी.
घ्यायला आलीस ग? म्हणजे असं न बोलवता कुणाच्याही घरी जातेस का? इंद्रायणी ताई, ते मी मी काय आलीस कशासाठी ते सांग ना. बघतेस काय अगं, बोल कशासाठी आलीस? शकुंतला काकी काल दवाखान्यात त्यांना भेटता नाही आलं ना ग मला, म्हणून इकडे आले. तुझ्या आई सारख्या आहेत ना त्या? हे बघ श्रीकला. हिंदू, तू श्रीकलाशी एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतीयस? शोभतंय का तुला हे असं वागणं? महाराज, मी चौकशीच करत होते. आज दिवसभर नव्हते ना मी घरी, काळजी वाटत होती काकींची. पण मग घरी आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत आहे का? ही अशी करतात चौकशी? महाराज प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंना ओरडू नका. ऍक्च्युली त्यांनी मला घरात अचानक पाहिलं ना, म्हणून त्या तशा रिॲक्ट झाल्या, जे खूप ऑब्वियस आहे. इट्स ओके. पण तिच्याकडून मला हे असं बोलणं आणि वागणं अपेक्षित नाहीये. हिंदू, अगं तू दिवसभर घरात नव्हतीस तर या श्रीकलानी शकुंतलाला काढा करून दिला आणि तू चक्क तिचीच उलट तपासणी घेतेस. काढा? शकुंतला काकू तुम्हाला तुमच्या आई सारख्या आहेत ना, त्या माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहेत. मी काकींना बघून आले. हो, जा जा, काढाच पित असतील त्या. महाराज मी निघू? येते हा. हिंदूला हे काय झालंय? अशी का वागते ती श्रीकलाशी? काकी काकी उठा 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 उठा. त्रास होतोय का? अगं नाही, बरी आहे मी. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली, कळलंच नाही मला. किती वेळ झोपले होते ग मी. बरं मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. आणि हो, तिला निरोप दे माझा. तिला म्हणावं जरा आधीमध्ये घरी येत जा, बरं वाटतं ती आली. ही श्रीकला आता माझ्या माणसांच्या मनावर पण गारुड करायला लागली. मोहितराव, आज तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरायला गेला होतात. भावी उपसरपंचांना सांगितलं पण नाही. काय हे मोठ्या बाई, तुम्हाला सांगायला तुम्ही पक्षश्रेष्ठी थोडीच आहात. नाही, पण तुमच्या टीम मध्ये तर आहे ना. टीम मध्ये? अहो तुम्ही तर व्हाईस कॅप्टन आहात. व्हाईस कॅप्टन काय आहे? ते आपले कार्यकर्त्यांच्या गदारोळात अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही लक्षात राहतात.
राहिलं असेल सांगायचं. आणि आम्ही काय म्हणतो, नाही या अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास दिला पाहिजे का? तेवढा त्रास चालत. यापुढं असं करू नका. अरे बापरे, मोठ्या बाईंना राग आला वाटतं. आला तरी पण आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी. तुम्ही भरघोस मतानं निवडून यावं असंही आम्हाला वाटतं. असंच होणार आहे मोठ्या बाई, असंच होणार आहे. काय गावात आम्हाला सोडून दुसरा कुठला पर्यायच नाही. दैदिप्यमान युवा नेतृत्वाचं एकच नाव, निवडून येणार फक्त न फक्त मोहितराव. दुसरा पर्याय तर दिसला पाहिजे ना महाले मास्तर. विठूच्या वाडीला आहे ना मोहितरावांशिवाय पर्यायच नाही. अहो बाळंभट, पर्याय असतोच, बघितला की दिसतो. त्यासाठी डोळे उघडून बघा तर खरं. मग अहो लोकशाही आहे, आणि या लोकशाहीमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून नेता निवडून देणं हे जनता म्हणून आपलं कर्तव्य आहे. अगदी बरोबर बोलले महाले गुरुजी. या सगळ्यांचा विचार ना आपण केलाच पाहिजे. लोकप्रतिनिधीवर आपलं बच्चा कसला पाहिजे. आज मोहितरावने अर्ज भरलाय आणि शेळकेवाडीचे संजय रावराने त्यांनीही अर्ज भरलाय त्यांच्या विरोधात. ते कसं आहे माहिती का, तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो. एखादा विरोधी पाहिजे म्हणून दिलेला विरोधी येतो. अहो तो संजय ना, तो मोहितरावांचाच पिट्टू आहे. तेच तर, आपल्याला मोहितरावाला टक्कर देणारा उमेदवार पाहिजे. हा, माझ्या पाहण्यात असा एक उमेदवार आहे